नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना काल आपण संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ अपलोड केलेला आहे. या सर्व लाडक्या बहिणींसाठी ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे, मग ती कोणत्याही कारणांमुळे तुमची ई-KYC राहिलेली असेल तरीसुद्धा तो व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि आत्ताचा हा व्हिडिओसुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी आहे. कोणत्या लाडक्या बहिणी की ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे, हप्ते तुमचे बंद झालेले आहे आणि तुमचे हप्ते रखडलेले आहे, तर अशा सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत, अशा सर्व लाडक्या बहिणींनी कोणता फॉर्म भरायचा आहे, कुठे अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला भरून कुठे द्यायचा आहे. कारण की तुम्ही जर हा अर्ज भरून दिला तर तुमची तक्रार नोंदवली जाईल आणि तुमचा जो लाभ बंद झालेला आहे, तुम्ही जर पात्र लाभार्थी महिला असाल तर तुमचा लाभ हा पुन्हा सुरू होणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी संपूर्ण व्हिडिओ नीट बघितला तर तुमच्या सर्व लक्षात येईल. कारण की 71 लाख अशा लाडक्या बहिणी आहे की त्यांचा आता म्हणजे याच महिन्यात एप्रिल महिन्यामध्ये 71 लाख लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद झालेला आहे. आणि या 71 लाख लाडक्या बहिणींमध्ये जर तुम्ही पात्र लाडक्या बहिणी असाल, जर तुम्ही सर्व नियमांमध्ये आणि निकषांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला 100% हा अर्ज करायलाच पाहिजे. तुम्ही जर हा अर्ज केला तर तुमचा लाभ हा पुन्हा सुरू होईल. कारण की बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या पात्र आहेत, त्या गरजू आहेत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभाची आवश्यकता आहे. परंतु या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत, या लाडक्या बहिणी ई-KYC करू शकलेल्या नाही. मग आता अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची ई-KYC राहिलेली आहे, मग त्यांच्याकडे काही कागदपत्र नव्हती किंवा ज्या लाडक्या बहिणी माझ्या अशा आहेत की त्या परित्यक्त्या आहेत, विधवा आहेत, एकल महिला आहेत आणि घटस्फोटित आहे, अविवाहित आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींचा घटस्फोट पण झालेला नाही आणि त्या म्हणजे पतीसोबत पण राहत नाही, तर अशा लाडक्या बहिणींकडे कागदपत्र नव्हती, घटस्फोटाचे कागदपत्र नाही. किंवा अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्याकडे त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र नाही किंवा ज्या लाडक्या बहिणींकडे त्यांच्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र नाही, मग हे कागदपत्र नसल्यामुळे तुमची ई-KYC राहिलेली आहे. परंतु आता अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत, अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये म्हणजेच ई-KYC पोर्टलमध्ये कोणतेही पर्याय म्हणजे ऑप्शन उपलब्ध नाही. त्यामुळे अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्या पात्र आहेत, गरजू आहेत, अशा लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून म्हणजे त्या लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित झालेले आहे. मग आता अशा लाडक्या बहिणींनी हा अर्ज तुम्ही जर भरला, हा अर्ज जर तुम्ही केला तर तुम्हाला 100% तुमचा राहिलेला म्हणजे जे तुमचे राहिलेले हप्ते आहेत, जे तुमचे रखडलेले हप्ते आहेत ते तुम्हाला पुन्हा मिळतील आणि यापुढील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते नियमित मिळतील. आणि ई-KYC जर तुमची राहिलेली असेल तरीसुद्धा तुम्हाला आता कसा अर्ज करायचा आहे, काय अर्ज करायचा आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला स्क्रीनवर जो अर्ज दिसत आहे बघा, हा अर्ज तुम्हाला जर उपलब्ध झाला तर चांगलेच आहे. जर तुम्हाला हा अर्ज नाही मिळाला, कुठूनही तुम्ही प्रयत्न करून जर तुम्हाला हा अर्ज नाही मिळाला तर सर्व माझ्या लाडक्या बहिणी ज्या ग्रामीण भागातील आहे, शहरी भागातल्या असो किंवा ग्रामीण भागातील, ज्यांची ई-KYC राहिलेली आहे, ज्यांचे हप्ते राहिलेले आहेत, ज्यांचे हप्ते रखडलेले आहेत, त्यांनी सर्वांनी हा अर्ज असा करायचा आहे. तुम्ही सरळ एक कोरे कागद घ्या, एक कोरं पान घ्या, जसे की मोठ्या वहीचे कोरे पान असते, कोरे कागद असतो. रजिस्टरच्या एका पानावर तुम्हाला लिहायचं आहे उजवीकडे तुमचं नाव, पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर आणि त्याखाली तुमचा आधार क्रमांक आणि नंतर खाली मधोमध तुम्हाला लिहायचं आहे श्री महोदय, मग कॉमा आणि मग त्याच्या खाली तुम्हाला विषय लिहायचा आहे काय की हप्ते पुन्हा सुरू होण्याबाबत. नंतर तुम्हाला मजकूर लिहायचा आहे त्या अर्जामध्ये की तुमचे नाव,
जे काही तुमचं नाव आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. समजा उदाहरणार्थ मी जे काय आता लता पाटील, मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगत आहे, लता पाटील आणि अर्ज करत आहे. आता समजा तुम्ही जर विधवा असेल तर तुम्ही तसं म्हणा, परित्यक्त्या असेल तर तुम्ही तसं म्हणा अर्जामध्ये, तुम्ही घटस्फोटित असाल तर तुम्ही तुम्हाला तसं लिहायचं आहे अर्जामध्ये. जी काही तुमची आत्ता कंडिशन पोझिशन आहे ती तुम्हाला तसं लिहायची आहे. नंतर तुम्हाला लिहायचं आहे की तुमच्याकडे जर कागदपत्र नसल्यामुळे तुमची ई-KYC राहिली असेल तर तुम्हाला तसं अर्जामध्ये लिहायचं आहे की आता समजा उदाहरणार्थ माझ्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र नसल्यामुळे माझा ई-KYC राहिली, मी पोर्टलवर ई-KYC करू शकले नाही, त्यामुळे माझे हप्ते बंद झालेले आहेत, असं तुम्ही लिहायचं आहे. जसं ज्याप्रमाणे तुमची आता ज्या कारणांमुळे तुमची ई-KYC झाली नाही आणि तुमचे हप्ते बंद झाले आहेत त्या पद्धतीने तुम्ही तसा मजकूर अर्जामध्ये लिहायचा आहे. नंतर तुम्हाला खाली लिहायचं आहे की मी पात्र महिला आहे. याआधी तुम्हाला आता ज्या महिन्यापर्यंत हप्ते मिळाले त्या महिन्यापर्यंतचं तुम्हाला तसं सविस्तर लिहायचं आहे की आता समजा तुम्हाला म्हणजे जेव्हा योजना सुरू झाली तेव्हापासून तर आता तुम्हाला जर सप्टेंबर किंवा जून जुलैपर्यंत जर हप्ते मिळाले असेल तर तसं तुम्हाला लिहायचं आहे. आणि नंतर तुम्हाला जेव्हापासून तुमचे हप्ते बंद झाले आहे, समजा उदाहरणार्थ तुम्हाला जर सप्टेंबरपासून हप्ते येत नाही आहे तर सप्टेंबरपासून माझे हप्ते मला राहिलेले हप्ते मिळावे आणि माझी तक्रार ही तुम्ही नोंदवावी आणि मी पात्र लाभार्थी महिला असून माझी ही तक्रार तुम्ही नोंदवून घ्या आणि मला राहिलेले हप्ते मिळावे आणि मला पात्र लाभार्थी यादीमध्ये मला समाविष्ट करावे ही मी विनंती करत आहे, कारण की मी गरजू आणि पात्र लाभार्थी महिला आहे. असं तुम्हाला सर्व मजकूर तुम्हाला मॅटर हे लिहायचं आहे अर्जामध्ये. नंतर तुम्हाला खाली तुमची उजवीकडे सही करायची आहे. जर तुम्हाला सही करता येत नसेल तर तुम्हाला एक निळ्या शाईचं पॅड येतं किंवा तुम्ही निळी शाई तुमच्या उजव्या अंगठ्याला लावा आणि तो तुमच्या उजव्या अंगठ्याचा ठसा तुम्ही त्या अर्जावर खाली द्या. आणि नंतर तुम्हाला हे संपूर्ण जो अर्ज आहे लिहिलेला, हा अर्ज तुम्हाला कुठे द्यायचा आहे ते मी तुम्हाला आता सांगत आहे. आता जर तुम्ही तालुकामध्ये जर राहत असाल तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालय आहे. तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्हाला तिथे जाऊन तुमचा हा अर्ज तिथे द्यायचा आहे. कार्यालयात गेल्यावर तिथे सांगायचं की मी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते, आता माझा लाभ बंद झालेला आहे कारण की ई-KYC करण्यासाठी तसा पर्याय उपलब्ध नव्हता वेबसाईटमध्ये, त्यामुळे हा माझा अर्ज स्वीकार करा आणि लाभार्थी यादीमध्ये माझं नाव ॲड करा आणि ही माझी तक्रार अर्ज तुम्ही स्वीकार करा, असं तुम्हाला त्या कार्यालयात जाऊन सांगायचे आहे. जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जायचे आहे आणि हा तुमचा जो अर्ज आहे लिहिलेला तो तुम्हाला तिथे जाऊन द्यायचा आहे. तुमची तक्रार नोंदवायची आहे आणि तिथे तुम्हाला सर्व सांगायचं आहे की मी पात्र लाभार्थी महिला आहे लाडकी बहीण योजनेची, परंतु माझे हप्ते बंद झालेले आहे कारण की ई-KYC राहिली होती म्हणून, आणि असा तुम्हाला तिथे तो अर्ज द्यायचा आहे.